मनोज जरांगे पाटील खरं तर स्वतःची तब्येत खराब झाल्यामुळे ते स्वतः हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र संतोष देशमुख यांचे फोटो बघितले आणि त्यानंतर स्वतः ते पहाटेच निघाले संभाजीनगरहून आणि मसाजोला पोहोचलेत. पाटील खरं तर हे सगळं वेदनादायी असताना आपण उपचार घेत असताना निघालात, काय भावना होत्या खरं तर रात्र ज्यावेळेस ते फोटो बघितले त्यावेळेस काय भावना होती? ते अवघड होतं खरंच. क्रूरपणाच्या ते कळस होता. मी हॉस्पिटलमध्ये का कुठं आहे, माझ्या वेदनापेक्षा मला संतोषबाईच्या वेदना महत्त्वाच्या होत्या. लक्षात घ्या. माझ्यासाठी काय असतं, मी बिगडी नाही आहे. मी या समाजासाठी काम करतो, त्यावेळेस जीव तोडून करतो, तळतळीनं तळमळीनं करतो. मी पूर्ण त्याग करून काम करतो. मी अर्धवट काम नाही करत कधीच. काम करताना मी माझी पद्धत वेगळी. मी समाजाला लय जीव लावतो. फक्त माझं समाजाला एवढंच एक आव्हान आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, की आता मात्र कडवट बना यार. इथून पुढं कट्टर बना. आपलं घरातलं जर लेकरू मारून टाकलं असतं तुमच्या, आपण बसलो असतो का? किती तिरस्कार, किती राग आला असता. तसाच संतोषबाईबद्दल राग येऊ द्या. ती काय भयंकर फोटो होते, किती भयंकर फोटो होते. आणि हे हसतायत म्हणून इथून पुढं यांना हे सगळे सारखे आहेत, यांच्यात काय बदल नाही कोणात. यांना ना तांब्याभर पाणीसुद्धा द्यायचं नाही, इतका कट्टर वागा. हे टोळीचा नायनाट झाला पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांना नायनाट केला ना, आम्ही नायनाट करणार. मी धनंजय देशमुखांना आत्ताच सांगितलं, संतोषभाई हसले पाहिजेत, हे काम करायसाठी मागं आहेत आपण. त्यांनी ते हसले आपल्या मराठ्यांच्या भावावरती. आता संतोषभाई असले पाहिजेत. अरे बादरांनो म्हणले पाहिजे, काय बदला घेतला गड्यानं, बदला घ्यायचा. हे सांगायसाठी हॉस्पिटलमधून सलाईन तोडून इथं आलेलो आहे. खाचायचं नाही, धीर सोडायचा नाही. पाटील तुमच्या डोळ्यात सहसा अश्रू येत नाहीत? नाही, मेले कठोर आहे. आपण काळीज लय भयानक आहे. कारण एखादी गोष्ट जर ठरवली ना, मी ती तडीच नेतो. तडीच नेतो. यांना वाटत होतं आमचं कोणीच काही करत नाही म्हणून हे सुद्धा मॅट्रेनला दाबायचं होतं. पोलिसांना हाताखाली धरून हे करून ते करून. आणि ही जिवंत आहे ना मनोज जरांगे तर पठ्ठ्या आणखी. तुमची अर्धी टोळी तर आत घातली, सडवली. राहिल्यासुद्धा सडवित नाही बघा. सोट्टी नाही देणार यांना. बदलाच होणार. आणि तुम्ही आहेत किती? तुम्ही आहेत किती रे? तुम्हाला मुतालसुद्धा पळून द्यायचे नाहीत मराठी जर मागा लागले ना. तुम्ही आमचा संयम ढळू देऊ नका. लय क्रूर हत्या केली. तुम्ही आहेतच किती, फक्त आम्हाला त्यात पडायचं नाही. आम्हाला वाटत संयमाने नको, पण त्यांना वाटतं आमचं कोणी काही करत नाही. म्हणजे ते भ्रमात जास्त करायला लागले, जास्त बोलतायत, जास्त करतायत. पूर्णारच नाहीत. हे शब्द ध्यानात ठेवा म्हणा, पूर्णारच नाहीत तुम्ही. पण पाटील ज्यावेळेस ते फोटो बघितले, खरं तर महाराष्ट्र आत्तासुद्धा शोकातून बाहेर येत नाही. काय होते फोटो? मला खरंच काही सुचतच नाही. शपथ ना, मी या राज्याला ज्या दिवशी माझं कुटुंब बाजूला फेकलं, मी सारलं, आणि ज्याविषयी समाजाला कुटुंब आणि परिवार मानला ना, तेव्हापासून मला अन्याय झालेला नाही सर. हे काय बोलू बरं तुमच्याशी सांगा, मला काही कळतच नाही. अहो ही पहिली घटना असेल बा देशातली. खरं आता ह्या शब्दाला कायम ठेवा. देशातली की अँकर रडले टी व्हीवरची, ही पहिली देशातली घटना असेल बा. कारण यांना नसतं जास्त. ही अँकर रडले ही देशातली पहिली घटना आहे. मग फडणवीस साहेबांना आणि अजितदादाला एवढं कळत नाही का, याला लात मारून बाहेर काढून 302 मध्ये घालायचं. उद्रेकाचा जाळ तुमच्यावर आल्यावर, आणि तुम्हाला वाटतं लय सोयीचं जाईने, सोयीचं नाही जाणार. तुम्ही जर याला जेलात नाही टाकलं, 302 दाखल करू, याला लात मारून त्या पदावर आमदारकीपासून सगळं बाहेर जर नाही काढलं, रोष तुमच्यावर आहे आणि तुम्हाला ते भोगावं लागणार. पण पाटील मला माहिती आहे की ज्या दिवशी 9 तारखेला ही घटना झाली, त्यानंतर तुम्ही पहिले व्यक्ती होता की जे केजमध्ये आलात, जनशोभ रस्त्यावर उतरला होता. त्या 85 दिवसामधली लढाई कशी होती? कारण पहिल्या दिवसापासून तुम्ही साक्षी आहात. मला वाटतं तो जो फोटो पहिल्यांदा संतोष अण्णाचा व्हायरल झाला, त्या फोटोनंतरच खरं तर लोक हळहळले. मात्र त्यानंतरची आता हे अगदी सीमा झाली. लय अवघड होतं. एवढं असं वाटत नव्हतं. इतक्या क्रूरपणाने काही केलं नव्हतं ना. एवढं काय झालं? ठीक आहे, बांधाचे भांडणं असतात, वावराचे असतात, राजकारणाचे असतात, मग आपडतोपड काटीकुटी आणत असतात. इतका रागा लागेन, इतकं तिरस्काराला लागे त्यांनी काहीच केलेलं नाही संतोषभाई. एवढी चीड आणि एवढा तिरस्कार तुम्हाला यायला लागे. इतकं वाईट नाही काम केलेलं त्यांनी, इतकं वाईट काम नाही केलेलं ना.
आपड होत असते आठी आणि ते दगडगोटा एखादे चालू असतं गावखेड्यात. कारण आपण एकमेकाला 18 पगड जातीचे असलो तरी भाऊबंद म्हणून हाणतोत मिटीतो. 10-15 दिवसांनी आपण परत एका आटला जाऊन चहा घेतो. ही ग्रामीण भागाची परंपरा आहे पहिल्यापासून. हे मित्रत्वासारखं सुद्धा एकमेकाला हाणतेत मारतेत शिवाय देतात हे चाल. पण इतके क्रूर हत्या करण्यालागी संतोष भाईचं एवढं कोणचं पाऊल नव्हतं. ही का नाही ही पायदासच ती इंग्रजाची औरंगजेबाची असल्यासारखी ही पायदासच वेगळी. ही गढूळ पायदाशी. हे गढूळ पायदाशी यांना ना जात हे ना यांना धर्म आहे ना काही आहे ना पंथ आहे. हे काय नाही ही पैदासच अशी लईच ही आता वड्या खोड्याची पैदास असं करत नाही. कोठ्यावरची पैदास असं करू शकते बा कोणापासून बी झालेली ही पैदास. कारण नाविलाज आता आम्हाला नाविलाज आणि हे शब्द काढावे लागतात. आता नाविलाज आमचा आणि तुम्ही काही करीत बी नाहीत आमचं. आता तुम्हाला ते खेटायचंच असेल ना तर होऊ दे व्हायचं असेल तर आता आमची तयारी झालेली नाविलाज आमचा आहे आता. कारण तुम्ही जर इतके क्रूरपणाने हत्या करणार असला तर आम्ही काहून गांडीत हात घालून बसावं आता. कोणची मराठीची पैदाशी मग आमची अस्सल कोणचं रक्त आहे आमचं बी. आमचा भाऊ डोळ्यात एकटा मारला तुम्ही मुत्तात त्याच्या तुमचे 12ची अवलादी ही का पैदास करत त्यांची असू शकते काही. ही कोठ्यावरचीच पैदास नाहीत काय कोणापासून मी पैदा झालेली. ही काय गोष्ट आहे करावं वाटत होतं फक्त असं म्हणत असते. पण ज्यावेळेस ते बघितलं ना अरे 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 किडे पडून मारणार आहेत हरमखोरांना माधवच्या अवलादी ह्या किडे पडून मारणार आहेत हे राहणार नाहीत. आणि धान्याबंड्याने पोचलेली पैदाशी हे धान्याबंड्याकडे पैसे जातात हे सगळे करण्याचे. ते सरमाड्या का खरमाड्या कोण आहे त्या माधवच्यातनी सांगायला पाहिजे. सरळ त्यांनी सांगायला पाहिजे की हे पाप मी धान्यामुंड्यासाठी केलेलं आहे. पण हे माया डोक्यावर पाप आहे यांनी सरळ सांगायला पाहिजे त्या गोष्टी. ते जर खरंच त्याच्या आईबापाच्या पोटचा असला ना ते 1 नंबरचा आरोपी तर त्यांनी सरळ सांगायला पाहिजे मी धान्यामुंड्यासाठी केलेलं आहे सगळं. सरळ जाहीर सांगायला पाहिजे त्यांनी आता. कारण धान्यामुंड्याकडे हे पैसे गेलेले आहेत. ह्या 1 नंबरच्या आरोपीच्या जोरच त्यांनी एवढा माच केलेला आहे. सत्ता भोगलेली पदं भोगलेले राजकारण भोगलेले ह्या 1 नंबरच्या आरोपीमुळंच जिवंत असणारा त्यांचा मोठ्या नेत्याने सुद्धा मरण यातना भोगलेल्या. जिवंत असणारे त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा डाग लावणारी ही टोळी आणि आज आमच्या संतोष भाईचा काटा काढणारे त्यांचं कुटुंब संकटात टाकणारी हीच ती पैदाशी हीच अवलादी ती. पण इथं मराठी आहेत ध्यानात ठेव. तिथं तुझ्या जातीचे खुणं केले ते गरीब बिचारे बोलले ना सिंदाबापुटी. पण इथं मराठ्याच्या नादी लागलास तू अर्धी टोळी आटळी सडीली राहिलेली सुद्धा सडणारे ध्यानात ठेव. तू ना किती लढायचं तितकं खेट. इथं मराठी आहेत आम्ही आता आणि मी आहे तो ना तो हा कार्यक्रमच लावतो का नाही. आपण बघतो की फर्दर मनोज जरांगे पाटील यांच्या भावनाचा उद्रेक होतो आहे. ज्या प्रकारे घटना समोर येते त्यानंतर स्वाभाविक आहे की तो रोष पाहायला मिळतो आहे आक्रोश पाहायला मिळतो आहे. आणि याच आक्रोशातून मनोज जरांगे पाटील हे धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आणि एकूण ह्या घडलेल्या घटनेसंदर्भामध्ये अगदी कठोर बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह गोविंद शेळके ABP माझा मसाजो बीड. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.